मला सांगा, तुम्हाला कमी वेळात जास्त काम करून उत्पादन जास्ती वाढवायचे आहे की तुम्हाला तुमची एनर्जी, कार्यक्षमता किंवा ऊर्जा, भावना वाढवायची आहे? तर याचा ॲन्सर तुम्ही कमेंट करून नक्कीच मला पाठवा. मी तुमच्यासाठी एक लेख वाचत आहे. त्याच्यातून तुम्हाला काय समजते आणि तुम्हाला काय करावं वाटत आहे ते मला प्लीज कमेंट करा. मी स्टार्ट करते. सपोज तुम्हाला एक नकारात्मक विचाराला पराभूत करायचं आहे, तर तुम्ही काय करणार? पहिली गोष्ट, 3 सकारात्मक विचार करा. तुमच्यामधले कोणतेही 3 सकारात्मक, जसे की एक गेम होता आणि त्या गेममध्ये मी जसं रनिंगचा गेम होता, त्याच्यात खूप सारे मेंबर्स होते आणि मी लास्ट सेकंड आलेले. सेकंड रँक आला माझा. पण मला खूप खराब वाटलं की माझा रँक सेकंड आला. मग त्यावर मी सकारात्मक विचार काय करू शकते? पहिला एक सकारात्मक विचार, त्यामुळे माझी प्रॅक्टिस झाली. तो गेम होता, तो कॉम्पिटिशन असल्यामुळे मी डेली उठून 5 to 6 o'clock रन केलेला. त्यामुळे मला हेल्दी राहण्यात म्हणजे एनर्जेटिक पण त्यामुळे माझा डे एनर्जेटिक झाला. सेकंड सकारात्मक गोष्ट म्हणजे मला कॉन्फिडन्स नव्हता एवढ्या सगळ्यांसोबत रन करायचा. मी एकटीच रन करायची. त्या दिवशी मी सगळ्यांसोबत रन केलेला, सगळ्यांसमोर रन केलेला. सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट, तुम्ही सकारात्मक विचार करू शकता. पहिल्या दिवशी मी जेव्हा रन केलं, मी फक्त 1 किलोमीटर धावू शकली. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा रन केलं, तेव्हा माझी जी कॅपॅसिटी आहे ती वाढली. नेक्स्ट टाईम मी जर अजून कॉम्पिटिशनमध्ये भाग घेईल तर अजून स्पीड वाढेल माझी. त्यामुळे काय झालं तुमच्याच्यात? तुम्ही सांगा कमेंट करून. त्यामुळे काय झालं की तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी मिळाली आणि पुन्हा ते काम करण्यासाठी इन्स्पिरेशन मिळालं, राईट? त्याला म्हणतात सस्टेनेबिलिटी. म्हणजे त्या कामात, त्या गोष्टीत आपण टिकून राहणे. म्हणून एक जर नकारात्मक विचार येत असेल तर शांत राहून त्याच्या मागे 3 सकारात्मक विचार करून बघा. सेकंड, आपण सपोज आपण खूप डिप्रेस झालो या खूप जास्त प्रेशर आलं, स्ट्रेस आलेलं, नको हव्याच्या गोष्टी वाटत आहे, चिडचिडपणा होत आहे, लिव्ह फिट मला करा वाटत नाही आहे की कशात मन लागत नाही आहे. सो मी एक तुम्हाला ट्रिक सांगते. विचार करू नका, छान व्हिडिओ बघा, हेल्दी लाईफस्टाईल, शॉपिंग करायला जा. सपोज ते पण नाही, आपल्याला आता पैसे कमी आहे किंवा असं नको, मला शॉपिंग वगैरे नाही करायची, पण एन्जॉय करायचा त्या टाईममध्ये. तुम्हाला जे आवडते, लाईक कोणाला स्पोर्ट्स आवडतात, कोणाला निरीक्षण करायला आवडतात, तर तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये जरी गेले, गार्डनमध्ये जा. तिथे लहान मुलं किंवा वेगवेगळे गेम्स असतात ते बघा किंवा तुम्ही खेळा. त्यामुळे काय होणार, तुम्ही लक्ष केंद्रित होणार आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी एक पॉझिटिव्हिटी येणार. त्यामुळे दुसऱ्या दिवशी रिफ्रेश होणार आणि तुम्हाला कामात इंटरेस्ट येणार, राईट? म्हणजे त्यामुळे एक पॉझिटिव्हिटी राहणार आणि दुसरा दिवस तुमचा प्रॉडक्टिव्ह जाणार. आय थिंक सो तुम्हाला हा लेख आवडला असेल आणि जर अजून काही विचारायचं असेल किंवा अजून असेच टॉपिक माझ्यासोबत डिस्कस करायचे असेल तर प्लीज मला कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.